आता एक मोठी आणि खळबळजनक बातमी येत आहे। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गमधून नळदुर्ग नगर परिषदेसमोर काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणादरम्यान दलित नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। या आरोपांमुळे नळदुर्गच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। आमची निवेदने टिश्यू पेपर सारखी डस्टबिन मध्ये फेकली जातात। आम्ही दलित असल्यामुळे आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आणि आम्हाला वारंवार धमक्या दिल्या जातात असा गंभीर आरोप उपोषणकर्त्या नगरसेवकांनी दिला आहे। या आरोपानंतर आता सत्ताधारी भाजप आणि नगर परिषद प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या उपोषणामागील भूमिका, प्रमुख मागण्या आणि करण्यात आलेल्या आरोपांबाबत उपोषणकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी। पाहूया हा विशेष संवाद। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग नगरपालिकेमध्ये आपण पाहू शकता काँग्रेसचे काही नगरसेवक जे आहे लाक्षणिक उपोषण या ठिकाणी विविध मागण्यासाठी करतात। त्यांची दखल घेण्यासाठी जे आहे काँग्रेसचे नेते धीरज भैया पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत। भैया, काँग्रेसच्या नेत्याकडून खूप मोठा आरोप केला जातो, सत्तेधारी जे आहे बोललं जात नाही, काय एकंदरीत मागणी घेऊन जात आहे, काय कसं बघताय आंदोलनाकडे? आज नळदुर्ग नगरपालिकेच्या समोर आमचे गटनेते खरवेजी, इमामबाई आणि सर्वच नगरसेवकांच्या मार्फत, काँग्रेसच्या नगरसेवकांच्या मार्फत इथं लाक्षणिक उपोषण आज करण्यात आलेलं आहे। गेल्या 15/7/2026 नगर परिषदेला मुख्याधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे की विविध मागण्यांचं निवेदन आहे। घनकचरा व्यवस्थापन असेल, जे काही अनधिकृत आवादा कंपनी या ठिकाणी काही सौर ऊर्जाचे प्रकल्प हाती घेतलेले त्याला NOC असेल, आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, आरो प्लांट बंद आहे, अशा अनेक समस्या घेऊन इथं, आणि मला वाटतं की एवढे सारे प्रश्न घेऊन इथं सारे बसलेले आहेत। आणि आज ते मुख्याधिकारी आले, त्यांच्याशी चर्चा झाली या ठिकाणी, परंतु सविस्तर मला वाटतं की ती जी काही समिती केलेली आहे त्यामध्ये सुद्धा विरोधी पक्षाला म्हणजे खूप कमी स्थान दिलेलं आहे। 10% म्हणजे एकच माणूस त्या समितीमध्ये घेतलाय, चौकशी समिती। परंतु मला या ठिकाणी सांगायचं की आपण 1,60,00,000 रुपयाचं टेंडर आहे वर्षाकाठी, महिन्याला 43 लाख रुपये या ठिकाणी, आणि नंतर बाकीचे जे सगळे विषय आहेत ते खूप सविस्तर मुद्दे आहेत। सगळे कम्प्लिटली पूर्ण 5 वर्षाचा त्याच्यामध्ये हे आहे, तक्रारीतले मुद्दे आहेत, ते त्याला 3 महिने दिले आहेत। तर आम्ही ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण त्याची चौकशी करून सभागृहापुढे ठेवू, आणि त्यानंतर जे चौकशीच्या मुद्द्याच्या अनुषंगाने जे काही फायंडिंग असतील त्याच्यानुसार नक्कीच योग्य ती कारवाई होईल याचा मी सगळ्यांना विश्वास देतो। एकंदरीत कुठेतरी प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।